ग्रामविकास विभागाअंतर्गत उमेद अभियान कार्यरत आहे. या उमेद अभियानाअंतर्गत गाव पातळीवर जाऊन ज्या महिलांना गरिबीच्या बाहेर पडण्याची इच्छा असते त्यांना आमच्या स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आम्ही संघटित करतो. या स्वयंसहायता समूहातील महिला ज्या काही उत्पादन गाव पातळीवर बनवतात ते उत्पादने बाजारपेठेमध्ये पोहोचले पाहिजे या उदात्त हेतूने ग्रामविकास विभागामार्फत राज्यस्तरावर महालक्ष्मी सरसचं आयोजन केलं जातं. त्या ठिकाणी त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मुंबईत या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं, प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. परंतु जिल्हा स्तरावरही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे या धर्तीवर राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिनी सरसचं आयोजन केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून आज मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन या प्रांगणामध्ये स्वयंसहायता समूहांचे आपण स्टॉल लावलेले आहेत. या ठिकाणी एकूण 100 स्टॉल आहेत. त्यात सहभागी समूह जे आहे 100 समूहाच्या अनुषंगाने विविध जे ग्रामीण भागाच्या तयार होणारे मसाले, हळद, विविध पापड असे उपलब्ध झालेले आहेत आपल्याला ग्राहकांसाठी. तसेच डाळ, विविध प्रकारच्या डाळ असतील, गहू असेल, ज्वारी असेल, हे इथं ग्राहकांसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यासोबतच सहकुटुंब भेट दिल्यानंतर जी ग्रामीण भागातली खाद्य संस्कृती आहे ती जिल्हा स्तरावर किंवा शहरी भागामध्ये उपलब्ध होत नाही सहजासहजी, त्याच महिलांच्या हाताने अस्सल गावरान चव असणारे विविध प्रकारचे व्हेज, नॉन व्हेज आणि असे तत्सम खाद्यपदार्थ इथं उपलब्ध आहेत. तर या खाद्यपदार्थाच्या अनुषंगाने आपण सर्व सहकुटुंब आपण इथं भेट देऊन त्याचा आस्वाद घ्यावा. या ग्रामीण भागातील महिलांना परभणीवासियांनी सपोर्ट करावा आणि प्रोत्साहित करावं, जेणेकरून त्याचा उत्साह वाढून पुढच्याही वर्षी या जोमाने या सहभागी होतील आणि त्यांना अर्थार्जन करण्यासाठी मदत होईल यासाठी हा आयोजित करण्यात आले. त्यासोबतच ज्या ग्राहक इथं भेट देणार आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडनं सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आलेली आहे. त्या सांस्कृतिक मेजवानीमध्ये 12 तारखेला म्हणजे आजच्या दिवशीच आपल्याकडे एक नक्षत्र जो नृत्य ग्रुप आहे त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 13 तारखेला आपल्याकडनं एक शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम आहे, जो आपल्याला जुन्या काळातील जे पोवाडे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातले ते आपल्याला इथं ऐकायला मिळतील. त्यासोबतच 15 तारखेला आपल्याकडनं एक ऐश्वर्या डावरे यांच्या ग्रुपचा विद्यार्थ्यांचा आपल्याला एक डान्स प्रोग्राम तो पण आयोजित केलेला आहे. त्यासोबत 16 तारखेला सूर्यज्ञ जो अनिल छत्रपती यांचा एक ग्रुप आहे ऑर्केस्ट्रा, त्यांचाही गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आयोजित करतोय. तरी सर्वांनी परभणीवासियांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचे आनंद घ्यावा. त्यासोबत अस्सल ग्रामीण भागातील उत्पादनांनाही आपण इथं खरेदी करावे आणि खाद्य संस्कृतीचाही स्वाद घ्यावा असं एक आवाहन करतो आणि सर्वांनी याला आम्हाला प्रोत्साहन द्यावं. दररोज हा प्रदर्शन कालावधी हा सकाळी 10 ते संध्याकाळी 10 या कालावधीमध्ये उपलब्ध आहे. तसेच काही जे काही ग्राहक आहेत जे दुपारी येऊ शकत नाहीत परंतु सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात युनिव्हर्सिटीमध्ये गेटला, त्यांच्यासाठी आमचे स्टॉल हे सकाळी 5 वाजताही लागणार आहेत, जेणेकरून त्यांना इथं पुन्हा दुपारी यायची गरज नाही, जे की ऑफिस टायमिंग नंतर इकडे येऊ शकत नाहीत. याचं एक वैशिष्ट्य आहे की सकाळी 4 वाजता 5 वाजता स्टॉल लागणार आहे. बेलेश्वर स्वयंसहायता. कुठलाही बेलेश्वर? सिंगणापूर. काय होतं तुमच्याकडे? पावभाजीचा होता आयटम. बरं. खूप चांगल्या प्रकारे विकली पावभाजी. सकाळी खूप आल्याला गर्दी होऊ लागली, 4-4 जण टेबलवर येऊन जेवू लागले. खूप छान प्रकारचा प्रतिसाद बी भेटला इथं आम्हाला. पाण्याची याची सोय सगळ्यांनी सरांनी विचारलं, आम्हाला सहकार्य केलं. आम्ही तर नवीनच आहेत, पहिले एकदा पण आलेलं नाहीत, आम्ही फर्स्ट टाइम आमचा स्टॉल लागलेला आहे आणि तितक्यात पण आमची पावभाजी बी एक नंबर बनलेली आहे. भाजी कशी स्वतःच बनवली तुम्ही? भाजी स्वतःच बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकलेले आहेत, पाव मसाला, घरचं सगळं साहित्य. तुम्ही कुठं तुमचं स्वतःचं दुकान टाकणार आहात? सर माझं सक्षम बनवण्यासाठी हे उपक्रम करू शकते, मी टाकू पण शकते. चांगलं जर माझ्या व्यवसायात वाढ झाली तर मी टाकू पण शकते. तर मी झरीहून आले आणि मला बचत गटाच्या ते CRP कडून कळालं की इथं स्टॉल लागणार आहे आणि हे माझं जे उत्पादन आहे ते मी घरीच तयार करते. माझं ढोकळ्याचं इन्स्टंट मिक्स ढोकळा पीठ, तर मदर्स रेसिपीचा, म्हणजे याला नाव दिलं मी मदर्स रेसिपी म्हणून. आणि त्यामुळं ते ह्या पिठाचं म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये पूर्ण डाळी मिक्स आहे. आता बाकीचे ढोकळा बनवतात तर एका डाळीचा किंवा तांदळाचा बनवतात, तर माझ्या याच्यामध्ये उडीद डाळ, त्याचबरोबर यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ आणि आपली याची हरभऱ्याची डाळ आणि बाकी सगळं याच्यामध्ये कलर नाही किंवा टेस्टिंग पावडर पण नाही. यामुळे लहान लेकरं सुद्धा पौष्टिक म्हणून याचा वापर करू शकतात. हो.
कधीपासून हे सुरुवात हे केली माझं तुम्ही? 1 वर्ष झालं जवळपास. बरं, बरं. तर याला आता प्रशिक्षण कुठे घेतलं? प्रशिक्षण इथंच परभणीला घेतलं होतं. आपल्या बचत गटाच्या माध्यमातूनच प्रशिक्षण मी आज त्याचा घेतलेलं काय होतं. फायदा होता तुला? याचा फायदा खूप चांगला होतो मला. आणि एक स्वतःला काहीतरी आपण बनायलो, व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, घराच्या बाहेर निघून काहीतरी करण्याची संधी पण प्राप्त व्हायली यामुळे. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या. म्हणजे वर्षभरात किती उत्पन्न आहे अंदाजे? माझं म्हटलं तरी बी आता 50 पेक्षा पण जास्त, जवळपास 1 क्विंटल पिठाचे हे झालं. कारण आता मला मार्केटिंग पण भेटलंय की बरेच हॉटेलवर आणि दुकानावर पण मी ठेवते. अच्छा. हो, याला बरेचशा आहेत. बऱ्याचशा गावात पण स्वतःचं सगळ्या दुकान वगैरे कुठं टाकलं स्वतःचं दुकान गावामध्ये, आहे ना? हो, झरीमध्ये. काय काय प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे हे एक आहे आणि हे एक नवीन येसर मी तयार केलं. म्हणजे आता याला भेटायचं राहिला नंबर आपल्याला, फोन नंबर वगैरे, ते घरगुती येसर. की आता कसं काळ्या मसाल्यामुळे ऍसिडिटी वगैरे व्हायला लागले, तर आपल्या पूर्वीच्या आजी वगैरे ह्या असाच घरी मसाला बनवायच्या ना, त्यामुळे मला वाटलं की आता या मसाल्याची गरज आहे आपल्या पिढीला सगळ्यांना. येसर मसाला की हे संपूर्ण धान्य यामध्ये आपले टाकायचे, पूर्ण धान्य एकत्र भाजून दळून तयार केलेला. यामध्ये बाकी असं आपल्याला ऍसिडिटी होईल असं काही नाही. आणि माझी हस्तकला आहे आणि ही मूर्त्यांचं आम्ही ऑर्डर करून असं विकतो. मूर्त्यांचं? हा, बरं. तर स्वतः काय करता? काय बनवता? स्वतः विणकाम बनवतो आणि हे असे ताट वगैरे आणि बरेच काही दुसरं पण मी आता इथं अच्छा. आणलं नाही स्टॉल का? लागलेला आहे. हा. त्याच्यानंतर तुम्हाला इथली व्यवस्था बघून, मॅनेजमेंट बघून तुम्हाला काय वाटतं? इथलं मॅनेजमेंट बघून इथं थोडं म्हणजे आपल्या हे आमचं दुकान आहे, दुकानपेक्षा जास्त आहे आम्हाला इथं परवडतं पण. आणि इथं सगळं हे असल्यामुळं स्टॉल लावायला आणि त्याच्यापर्यंत इन्कम पण छान भेटते. हो, आम्ही स्वतःच घेत, बचत गटाची नाही, मी स्वतः घेतलेली. स्वतः घेतली. हो. बरं. मग आमचं कसं आहे व्यवसाय करा म्हणून काय वाटलं तुम्हाला? व्यवसायातून चांगलंच कमाई होती, खर्च पण कमी लागते आणि जास्त प्रॉफिट भेटते त्याच्यातून. आज कसा प्रतिसाद मिळाला आज लोकांचा? चांगला प्रतिसाद मिळाला. बरं. याचं प्रशिक्षण कुठे घेतलं तुम्ही? प्रशिक्षण नाही, आमच्या घरीच आणि हे टाकलेले रसवंती. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं इथली व्यवस्था बघून? चांगलं वाटलं, त्याची व्यवस्था चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित करून दिलं. मी एकटी असल्यामुळे माझी जरा धावपळ झाली. अच्छा. हो, तर प्रतिसाद चांगला मिळाला. हो, प्रतिसाद चांगला. मिळून तुम्ही हे करता काय व्यवसाय कशा पद्धतीने? आता आमचा व्यवसाय आहे सर, मसाला एक आहे, मसाल्याचं प्रोडक्ट आहे. आम्ही हे कुठला मसाला मसाला बनवता, एक काळा मसाला आहे आणि लाल एक मसाला आहे आणि एक ग्रेव्ही सर, गिरवी. ग्रेव्ही पण आहे, काळा मसाला पण आहे. हा आम्ही व्यवसाय सर 2 वर्षापासून करतो. या अगोदर आम्ही मुंबईच्या सरसला पण गेलो होतो आणि आता विभागीय स्तरीय झालं नव्हतं का औरंगाबादचं, ते पण सरसला आम्ही गेलो होतो. तर छान आमचा तिथं सेल झाला होता आणि इथं पण गेल्या वर्षी आम्ही इथं आलो होतो. मागच्या 2 वर्षापासून आपण फक्त मसाल्याचे मसाला- का इतर काही अजून आहे? आमच्याकडे आहे सर, पापड येतं, चिप्स येतं, चिप्स आहेत, शेंगा येतात आणि सर्व प्रकारच्या म्हणजे ज्वारीच्या पापड्या, गव्हाच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या आम्ही हे सर्व बनवतो. बर. आता आपल्या 2 वर्षामध्ये हा जो व्यवसाय सुरू केला आपण, त्याच्यात सुरुवात करताना कशा पद्धतीने राहिली, काय सुरुवात कशी राहिली? फर्स्टला आम्ही सर इथंच परभणीला चालू होतो. फर्स्टला आम्हाला म्हणजे आम्ही फर्स्टला कुठे घेतलं? प्रशिक्षण नाही का आमचं ह्याला आरसीटीसीला घेतलं सर, परभणीच्या आरसीटीसीला घेतलं. हा, आमच्या गाव लेवलला पण प्रशिक्षण झालं. आम्ही 40 महिलांना, गावातल्या महिलांना पण प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही हा व्यवसाय चालू केला. फर्स्टला आम्ही इथं पहिल्यांदा 8,000चाच माल आणला होता. मला नवीन होते, विकते की नाही, पण आम्हाला इतका छान प्रतिसाद मिळाला आणि मसाल्याची टेस्ट खूप छान असल्यामुळं 2 दिवसात आमचा पहिला